नमस्कार शेतकरी बंधूंनो, मौले ॲग्रो कन्सल्टन्सीमध्ये आपले सहर्ष स्वागत. आज आपण व्हिडिओमध्ये खरोड छाटणी ते सबकेनपर्यंतचे जे शेड्यूल आहे ते बघणार आहोत. तर मी मागच्या व्हिडिओमध्ये ऑलरेडी तुम्हाला पेस्ट कशी करायची, काय करायची ते सांगितलेलं आहे. तर आज आपण खरड छाटणी ते फेल फूटपर्यंतची जी फवारणी आहे ती बघूया आपण. औषधाचे प्रमाण हे 200 लिटर पाण्यासाठी असणार आहे. पेस्ट फवारल्यानंतर आपण साधारण छाटणीनंतर 4 ते 5 दिवसांनी हमला 200 मिली अधिक 200 लिटर पाणी चिंब फवारणी घेणार आहोत. ज्या ठिकाणी ज्या द्राक्ष बागेमध्ये मागच्या वर्षी मिलीबगचा प्रादुर्भाव होता आणि ह्या वर्षी पण आत्ता पण दिसत आहे मिलीबग, तर तिथे मात्र खोड ओलांडे धुतले गेले पाहिजे. हे खोड ओलांडे धुताना हे सायंकाळी धुतले गेले पाहिजे आणि फवारणी घेताना पण सायंकाळीच घेतली गेली पाहिजे. सायंकाळी उडद्या आणि अळीचा जर प्रादुर्भाव म्हणाल तर चांगला नियंत्रण सायंकाळी जर घेतली तर फवारणी घेतली तर चांगले नियंत्रण येते. यानंतरची फवारणी आहे फूट होण्या अगोदर साधारण अल्फा मिथ्रिन 200 मिली, म्हणजे कापसलेल्या डोळ्याच्या अगोदरची एक स्टेज येते. तिथे उडद्या अटॅक करतो. असं कुठं वगैरे कुठं हे दिसतं, सफेद दिसतं, कापसलेल्या डोळ्यासारखं दिसतं, कुठं वगैरे दिसतं फक्त, तिथे आपण अल्फामिथ्रिन 200 मिली हेही फवारणी आपण सायंकाळी साधारण 7-8 नंतर घ्यायची आहे. म्हणजे याचा चांगला परिणाम जाणवतो आपल्याला. हे उडद्यासाठी झालं. अजून उडद्यासाठी परत साधारण पूर्ण कापसलेला डोळा म्हणजे कापसासारखा दिसतो, तिथे आंतरवायू कीटकनाशक घ्यायचं आहे. तर आंतरवायू कीटकनाशक घेताना डॉक्टरीच 200 मिली हे पीएच साठी आहे. बायोस्टीन करप्यासाठी घेत आहे आपण. सुपर कॉन्फिडर 100 मिली हे आंतरवायू कीटकनाशक आहे. जिथे जिथे कापसलेले डोळ दिसत आहे तिथे आतमध्ये जाण्यास आंतरपाय होऊन हे कीटकनाशक दीर्घकाळ थोडंसं आपल्याला परिणाम देतं. त्याच्यासोबत कराटे घ्यायचं हे स्पर्शजन्य कीटकनाशक आहे. यानंतर 2 ते 3 दिवसांनी जशी स्टेज असेल तशी 2 ते 3 दिवसांनी परत डॉक्टरीज घ्यायचे 200 मिली, बायोस्टीन घ्यायचे 200, स्लेअर प्रो 200 मिली घ्यायचे. स्लेअर प्रो ही आंतरप्रवाही कीटकनाशक आहे. यामुळेही आपल्याला उडद्याचा बंदोबस्त करता येतो, नायनाट करता येतो. कारण उडद्या जर जास्त मोठ्या प्रमाणात राहिला तर मात्र खूप मोठं नुकसान करू शकतो. यानंतरची फवारणी आहे ही फूट निघाल्यानंतर साधारण एक कुठे 2 पानं, कुठं 1 पानं, कुठं 3 पानं असं दिसतात. तर ह्या स्टेजला प्रोक्लेम 60 ते 75 ग्रॅम, स्कोअर 100 मिली, विनस्टॉप 250 ही फवारणी घ्यायची. प्रोक्लेम कीटकनाशक आहे इमॅक्टिन बेन्झोएट. स्कोअर ही करप्यासाठी भुरीसाठी आहे. विनस्टॉप हे जिथं जिथं पत्ती निघताना पहिल्यांदा पातळ निघते तर तिथे थोडंसं ग्रोथ रिटार्डंट म्हणून आपण वापरतो विनस्टॉप. थोडीशी ग्रोथ थांबते आणि पत्ती रफ होते, पान रफ होतं आणि तसेच गर्भधारणेला पण फायदा होतो. यानंतरची फवारणी आहे 3 पाने अवस्था. साधारण बागेत 70 ते 80% 3 पाने अवस्था दिसली की ही फवारणी घ्यायची आहे. या फवारणीमध्ये पोटॅशियम मिसोनेट घ्यायचं आहे 500, बोरॉन घ्यायचं आहे 100, सायटोकायनिन 6-बी 5 ग्रॅम घ्यायचा आहे. सायटोकायनिन 6-बी हा नवीन यावर्षी आलेला आहे, फायटोडॉन कंपनीचा आहे. हा पाण्यात विरघळतो. यासोबतच त्याच कंपनीचा विनस्टॉप घ्यायचा आहे 250 आणि सीपीपी घ्यायचे 200. ही पूर्ण फवारणी आपण निर्यातक्षम द्राक्षबागेसाठी घेत आहोत आणि ज्यांच्याकडे लोकलची द्राक्षबाग आहे तिथे विनस्टॉप ऐवजी लिओशिन घ्यायचे. बाकी सर्व स्प्रे तसंच ठेवायचं आहे. विनस्टॉप न घेता लिओशिन घ्यायचं आहे. ही 3 पाना अवस्थाची. आता नंतरची फवारणी आहे 5 पाना अवस्था. 5 पाने अवस्थाच्या स्टेजला आपण 05234 500 ग्रॅम, 05234 नसेल तर पीडीएच पोटॅशियम ऑर्थोफॉस्फेट घेतलं तरी चालेल.
क्वांटम घ्यायचं आहे, हे भुरीसाठी आहे. तसंच ग्रोथ थोडंसं थांबवतं. त्याच्यानंतर अबिका आहे 100 मिली. अबिका हे ॲबॅमॅक्टिन आहे, थ्रिप्ससाठी काम करतं ते. यानंतरची फवारणी जी आहे 8 पाणी अवस्था. 8 पाणी अवस्थामध्ये आपण डॉक्टरची घ्यायचं आहे 200 मिली. पी एसाठी टाटा सरप्लस घ्यायचं आहे 400, अधिक मॅग्नेशियम सल्फेट, ॲस्पेरिटी आणि M45. आता टाटा सरप्लस जे आहे हे सल्फेट फॉर्ममधलं मायक्रोन्युट्रंट आहे. अतिशय परिणामकारक रिझल्ट आहे याचे. मॅग्नेशियम सल्फेट आपले गोणीतलं घेतलं तरी चालेल, 300 ग्रॅम घ्यायचे आहे मोजून. ॲस्पेरिटी हे सिलिकॉन आहे. ॲस्पेरिटी तुमच्याकडे नसेल तर ऑक्टोसिल, त्याच कंपनीचं ऑक्टोपस कंपनीचं ऑक्टोसिल पण येतं, ते 200-250 ग्रॅम घेतलं तरी चालेल. त्यासोबत M45 किंवा Z78 असं काहीतरी मिक्स करून तुम्ही फवारणी घेतली पाहिजे. साधारण आपण छाटणी ते सबकेनपर्यंतची आपण ही फवारणी बघितली. यानंतरचा जो व्हिडिओ मी देईल तो सबकेन ते शेंडा टॉपिंगपर्यंत मी व्हिडिओ देणार आहे. तर खतांचं जे नियोजन आहे ते आपण व्हिडिओ मार्फत नाही सांगणार आहे, कारण प्रत्येक जमीन वेगळी असते, पाणी देण्याची, पाणी धरण्याची क्षमता वेगळी असते प्रत्येक क्षेत्राची. आणि यामुळे आपण तिथे जाऊनच प्रत्यक्ष प्लॉटवर जाऊनच मी खतांचं नियोजन देणार आहोत. धन्यवाद.